नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कशी चालली आहे नवरात्राची तयारी? माझी तर बाबा अशी चालली आहे. तर पहा, आज आपण पाहणार आहोत 40 इंच चेस्टचं ब्लाऊज मापाचं वयस्कर असणाऱ्या कस्टमरचं. तर त्यात काय बदल असतो पहा, स्लीव्ज मोठ्या वगैरे असतात, गळे खूप छोटेसे असतात. तर त्या पद्धतीत आपल्याला काय बदल करावा लागतो? अशा ब्लाऊजमध्ये आपल्याला कसं माप घ्यावं लागतं? तर ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. सर्वात अगोदर या ब्लाऊजची उंची मोजून घेतलेली आहे मी. त्यानंतर चेस्टचं माप घेतलेलं आहे छातीचं आणि आता आपण मुंडा मोजत आहोत. तर मुंडा कशाप्रकारे मोजायचा पहा. जिथे मुंडा आहे तिथपर्यंत शोल्डरपासून खाली टेप घेऊन पाहायचा आहे. तर 6चा जनरली 10च्या छातीला 6चा मुंडा हा असतोच असतो. परंतु जर वयस्कर आहे बुवा आपलं कस्टमर आणि ब्लाऊज त्यांना काखेत थोडंसं जास्त फिट नकोच असतं शक्यतो. कारण एजेड लोकांना थोडा छातीचा प्रॉब्लेम असतो. तर खूप फिट ब्लाऊज घातल्यानंतर थोडासा दम रोखल्यासारखं वगैरे होतं. तर त्यासाठी आपण काय करायचं थोडंसं लुझिंग राहू द्यायचे. तर इथे पहा 13 इंच उंची आहे या ब्लाऊजची. 1 इंच त्यामध्ये मी प्लस केलेला आहे. 14 इंच उंची आपण घेणार आहोत. शोल्डर 5.5 इंच आपण घेणार आहोत. मुंडा 6 इंचाचा घेणार आहोत. तर सर्वात अगोदर शोल्डरचं माप इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्ही जर नवीन ब्लाऊज कटिंग शिकत असाल तर तर त्यावेळी काय करायचं आहे, आपले अस्त्रशस्त्र आपल्याजवळ बाबा राहू द्यायचे. तर सगळ्यात अगोदर तर काय, तर आपल्याला छान एक पेपर लागणार आहे. न्यूजपेपर असेल तरी चालेल आणि पट्टी, पेन या गोष्टी तर अगदीच महत्त्वाच्या आहेत. कारण त्याच्याशिवाय आपलं कटिंग होऊच शकत नाही. कात्री तर चांगली असायलाच हवी. तर अशा पद्धतीने पहा, इथे मुंड्याचं माप मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजे 40 इंचाची छाती आहे. तर 10 इंच त्याचं चौथा भाग इथे छातीचं माप आपण टाकून घेतलेलं आहे. तर पहा, आता मुंढाला आपल्याला आकार नवीन शिकत असताना व्यवस्थित देता येत नाही. तर त्याची एकदम छानशी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर काय करायचे, जी आपली शिलाई मार्जिनची शेवटची लाईन आहे तिथून मुंड्याच्या आतमधल्या लाईनपर्यंत मध्यावर बरोबर ती टेप दुमडून एक डॉट द्यायचा आहे. वरतून शोल्डरपासून खाली मुंड्यापर्यंत मध्यावर एक डॉट द्यायचा आहे. 1.5 इंचाचं इथे पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीनं डॉट्स घेऊन व्यवस्थित असा आपल्याला गोलाकार मुंड्यासाठी द्यायचा आहे. तर झाला आपला हा पाठीमागचा मुंडा तयार. आता आतील मुंड्यासाठी 1 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं. तर त्यासाठी काय करायचे पहा, अशा पद्धतीने त्यालाही गोलाकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर आपलं आता मुंड्याचं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे दोनही मुंड्यांचं. त्यानंतर इथे 2.5 इंचाचा गळा मी घेतलेला आहे. कारण गळा जो आहे तो खूप उंचीचा नाही, 5.5च उंचीचा गळा आहे. तर त्यासाठी शोल्डर आपण 2.5 घेतलं, सॉरी, गळा आपण 2.5चा घेतला तरी चालतो. तर इथे समोरच्या गळ्याचं आपण मार्किंग एकदा करून घेणार आहोत. तर 5.5 इंचावर समोरचा गळा मी घेतलेला आहे. 1 इंचावर वरतून आपण हे करून त्याला गोल आकार गळ्याला दिलेला आहे. त्यानंतर 2.5 इंचावर खाली दोन्ही बाजूने मार्किंग केलेलं आहे योकपट्टीसाठी म्हणजे बेल्टसाठी. तर काही ठिकाणी त्याला क्रॉसपट्टीही म्हणतात. शिकवताना ज्या टीचर असतात आपल्या त्या, कुणी योकपट्टी म्हणतं, कुणी क्रॉसपट्टी, कुणी ब्लाऊजचा बेल्ट असंही म्हणतं. तर पहा, तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्यात तुम्ही समजून घ्या. इथे 1.5 इंचावर वरती योकपट्टीचा आकार देण्यासाठी मी 1.5 इंच अंतरवरती घेतलेला आहे. अशा पद्धतीने योकपट्टीचा आकार दिलेला आहे. आता 6 इंचाची कटोरी आपल्याला इथे घ्यायची आहे 40 इंच छातीसाठी. तर खूप त्यांची हेवी कटोरी नाही. तर म्हणून आपल्याला ती 6 इंचाची घ्यायची आहे. जनरली 6.5 इंचाची घेतली तरी चालते जर खूप जास्त चेस्ट मोठी असेल तर. तर पहा, इथे व्यवस्थित आता मी गोलाकार देऊन घेतलेला आहे. खालून वरती मी ती सरळ रेषा अशासाठी दिलेली आहे कटोरीजवळ, की बाबा बरोबर तुमचा आकार त्याच्यावरती जावा म्हणून. आणि छान प्रकारे पहा, आकार आपल्या कटोरीला आलेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर काय करायचं, कटिंग करताना आतील मुंड्यापासून कटिंग करायचं नाही. कारण पाठीमागचा भाग जो आहे तो आपण बाजूला केलेला नाही. तर काय करायचे, बाहेरचा जो मुंडा आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर जसं आपण मार्किंग केलेलं आहे ॲज इट इज आहे त्या मार्किंगवरून छानसं कटिंग आपल्याला इथे
करून घ्यायचं आहे. तर पहा शिलाई मार्जिन नेहमी तुम्ही किती जोडता ह्याच्यावर अवलंबून असतं. आता मी 2 इंच घेतले म्हणून तुम्ही 2 इंच घ्यावं असं नाही. जर तुम्हाला ते 3 इंच लागत असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. बाहेर तुम्हाला किती पाहिजे हे तुमच्या शिवण्याच्या ह्याच्यावर अवलंबून असतं. आता पहा इथे पाठीमागची जी बाजू आहे आपली बॅक साईड ती बाजूला करून घेतलेली आहे. ही आपली समोरची बाजू आहे. तर आता बॅक साईडचं जे राहिलेलं मार्किंग आहे ते आपण इथे करून घेणार आहोत. तर बॅक साईडला आपण सर्वात अगोदर आता पाठीमागचं मार्किंग आपण इथे करून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण गळ्याचं वरती मार्किंग करून घेऊया. त्यानंतर काय करूया, खाली गळा आपल्याला मोजता जर येत नसेल तुम्हाला ब्लाऊजवरून तर सरळ काय करायचं आहे, खालती अर्धा इंच मार्जिनसाठी शिलाईच्या वरती अर्धा इंच जी पाठीची पट्टी आहे ती बरोबर इथे गळ्यावर ठेवून घ्यायची आहे. पाठीमागच्या बाजूने खालती ठेवून घ्यायची आहे. परंतु मार्किंग अर्धा इंच ठेवायचं की एक दाब ठेवायचं, जास्तीचं जे आहे ते तुम्ही ठरवा. कारण तुम्ही किती जोडता, तुम्ही किती गुंतवता, किती अडकवता कपड्यात हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर अर्धा इंच जर तुम्ही नवीन शिकताय तर अर्धा इंच ठेवायलाच पाहिजे, कारण तेवढं जातंच. कारण आपल्याला एक दाबावर सरळ टिपा नाहीत मारता येत. तर पहा तशा पद्धतीने तुम्ही ते ठेवा. आणि इथे पाठीमागच्या टक्ससाठी मी मार्किंग करत आहे. आडवा 4.5 इंचावर आणि उभा 5 इंचावर गळ्याच्या उंचीनुसार. आता ह्या गळ्याची उंची खूप कमी आहे वरतून, म्हणून 5 इंचाचा हा टक्स मी घेतलेला आहे. अशा पद्धतीने टक्सचं आपलं इथे मार्किंग तयार झालेलं आहे. इथे नॉच द्यायला विसरायचं नाही, कारण बरोबर त्याच्यावर आपण जेव्हा कापडावर अंथरून घेऊ त्यावेळी मार्किंगसाठी आपल्याला अत्यंत सोपं जातं. गळा तुम्हाला कापून घ्यायचा असेल तर कापून घेऊ शकता, असाच ठेवायचा असेल, माप जपून ठेवायचं असेल तर गळा तसाच राहू द्या. तो कापडाच्या पिसावरती आखून घ्या आणि मग नंतर कापा. तर पहा इथे आपण गळा अगोदर व्यवस्थित कट करून घेतला आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी आपण जी योकपट्टी आहे ती बाजूला करून घेत आहोत. आणि आता कटोरीचं जे आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरी अजिबात बिघडता कामा नये, नाहीतर मग तो ब्लाऊज घालण्यालायकीचा राहत नाही. आता ही जी तयार झाली ही आपली बेसिक कटोरी आहे. ही आपल्याला ब्लाऊजमध्ये जॉईंट करायची नाही. ही आपल्याला नंतर दुसऱ्या कापडावर वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती जॉईन करायची आहे. तर ती बाजूला सध्या ठेवायची आहे. आतमधील मुंड्याचं जे समोरचे आहे ते कटिंग इथे आपण शोल्डरला करून घेत आहे. तर पहा अगदी छान असं आपलं कटिंग झालेलं आहे. आता राहिलं आहे आपलं जी आपली बेसिक कटोरी आहे ती आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे. तर दुसऱ्या कागदावरती आहे अशी ठेवून घ्यायची आहे आणि तिच्यावर आहे असं ॲज इट इज मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा इथे व्यवस्थित मधोमध दाबून धरायची आहे, जेणेकरून इकडे तिकडे ती सरकणार नाही. आणि असं आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर मार्किंग करून आपण घेतलेलं आहे. आता ही आपल्या कुठल्याही कामाची राहिलेली नाही बेसिक कटोरी, ती तुम्ही बाजूला ठेवून द्या, नाहीतर चुकून तीच कापताल आणि मग ब्लाऊज सगळंच बिघडून जाईल. तर इथे पहा अर्धा इंचावर वरती जी पलीकडची शोल्डरला जोडण्याची जी बाजू आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे, कारण ते आपण जेव्हा अंतर वाढवू त्यावेळेस ते वाढतं आणि बरोबर आपल्या मापाच्या ब्लाऊजवर बसतं. तर इथे 1.25 इंच 1.5 इंच पलीकडच्या बाजूने मी वाढवलं आहे आणि 1.25 इंच अलीकडच्या गळ्याच्या बाजूने मी वाढवत आहे. तर ते अशासाठी की बाबा कटोरी थोडीशी खेळती राहावी. थोडीशी 1-1 इंच तुम्ही वाढवलं तरीही चालतं. दोन्ही बाजूने 1.25 इंच वाढवलं तरीही चालतं. परंतु आता थोडंसं वयस्कर कस्टमर असेल तर त्यांना अशी थोडीशी खेळती कटोरी हवी असते. खूप फिट्ट तंग नको हवी असते. म्हणून मी तिकडच्या बाजूने 1.5 इंच, अलीकडच्या बाजूने 1.25 इंच अशा पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे. बरोबर मध्यावर आपल्याला इथे टेप दुमडून घ्यायचा आहे दोन्ही बाजू मोजून आणि त्याच्यात तिथून खाली 1.5 इंच आपल्याला कटोरी वाढवायची आहे. 1.5 इंचावर खाली आणि वरती 1.5 इंच आपण मार्किंग करणार आहोत टक्ससाठी. जो टक्स आपण कटोरीला मारत असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्यावरच कटोरीचं जे तुमची कटोरी गोल होते, चपटी होते, कशी होते, अंगावर कसे बसते हे टक्सवर अवलंबून असतं. तर टक्स हा नेहमी व्यवस्थित द्यायचा आहे. 3 इंचाचा टक्स मोठ्या कटोरीसाठी, 38-36 तुमचं साईज असेल तुम्ही 3 इंचाचा टक्स घ्यायचाच आहे. तर पहा आता कटोरीचे इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. 3 इंचाचा टक्स अशासाठी की बाबा टक्स दिल्याच्या नंतर
वरती व्यवस्थित 3 इंचाचा जर टक्स असेल तर टोक निघत नाही, आडवा 1.5 इंचाचा असेल तर. इथे पहा आता छोटे छोटे हात तुम्हाला या बाजूने दिसत असतील, तर ते आमचे सुपुत्र आहेत आणि ते आमच्याकडे परमिशन मागत होते खेळायला जाण्याची. तर नेहमी महत्त्वाचं काम असताना असे इटकुले-पिटकुले हात नेहमी आईच्या मध्ये येतच असतात. तुमच्याही येत असतील, कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. तर पहा अशा पद्धतीनं कटोरीचं व्यवस्थित आपण मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे. 1.5 इंचावर इथे मी डॉट देत आहे. वरती 3 इंचावर आपण जे मार्किंग केलेलं आहे 3 इंचावर तिथपर्यंत आपण हे रेषा जुळवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे नॉच द्यायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित सरळ कट केल्या जातील अशा पद्धतीनं टक्स आखून घ्यायचा आहे. हा झाला आपला कटोरीचा टक्स आपला व्यवस्थित आपला आखून झालेला आहे. तर आता आपली जी स्लीव्ज राहिलेली आहे ती इथे आपण कट करून घेणार आहोत. तर स्लीव्जची अगदी सोपी पद्धत मी पाठीमागचे जे माझे दुसरे व्हिडिओ आहेत कटिंगचे त्यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. पण तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही कट करू शकता. ह्याच्यात आता यांना इथे काय आहे, बाही जी आहे त्यांची पहिल्या ब्लाऊजची ती मोठी झालेली आहे. तर त्या 6.25ची आहे, 1 इंच कमी करायची सांगितले आहे, तर ते मी 5.25 इंच घेत आहे. आता इथे काय करायचं आहे, खाली अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी म्हणजे जे आपण जोडणार आहोत. आता ते अगोदरही मी सांगितलं तुम्हाला किती लागतं त्यावर अवलंबून आहे. बाही तुम्ही किती अडकवता. आता मी कधी-कधी एका दाबावरच गुंतवते, पण कापड कसं आहे याच्यावरही अवलंबून असतं. 5.25 इंचावर वरती बाहीचं जी उंची आहे त्याचं मी मार्किंग केलेलं आहे. वरती अर्धा इंच मार्जिनसाठी मी घेतलेलं आहे, म्हणजे अडकवण्यासाठी. शोल्डरमध्ये जिथे आपण बाही जॉईंट करणार आहोत त्यासाठी अर्धा इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे. ती रेषा सरळ आखून घेतलेली आहे. त्यानंतर पहा इथे बाहीचं जे माप आहे समोरचं म्हणजे जो दंडघेर आहे तो इथे आपण मोजून घेणार आहोत. तर तो आहे जसा आहे तसा 6 इंचाचा तो आहे. तो टाकून मी घेतलेला आहे. त्यानंतर 2 इंच पुढे शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. आता पहा बाहीचा मुंढा जो आहे तो आपण इथे मोजून घेणार आहोत. तर काय करायचे, वरती अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचे. आता पहा इथे मी तुम्हाला दाखवते. अर्धा इंच वरती आपल्याला शोल्डरच्या जॉईंटसाठी सोडून द्यायचे आणि तिथून पुढे आपण बाहीचं जे माप आहे ते घेणार आहोत. तर ते 8 इंच इतकं आपलं मुंड्याचं निघालेलं आहे, 8.5 इंच. तर ते मी खाली इथे 2.5 इंचावर बाही डाऊन करून घेते. 2.5 इंचावर डाऊन करून घेऊन तिथपर्यंत ही लाईन आपल्याला तिरकी जोडून घ्यायची आहे. त्यानंतर खाली जे आपलं दंडघेराचं माप आहे तिथंपर्यंत जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 इंचाचं शिलाई मार्जिन वरच्या बाजूनेही द्यायचं आहे आणि ही रेषा अशा पद्धतीनं जुळवून घ्यायची आहे. पुढे ती जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. त्यानंतर बाहीचा तुम्ही इथे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथेही पहा आमच्या सुपुत्रांचीच ही कमाल आहे की त्यांनी पेनातली कांडी काढून त्यातलं सगळं लाल रंग जो आहे तो हाताला लावून घेतला होता. तर पेन चालतच नव्हता आणि दुसरा पेन ऐनवेळी सापडतही नव्हता. तर पहा तुम्ही इथे समजून घ्या. आणि बरोबर मी काय केले, जिथपर्यंत आपली जी मार्किंगची लाईन आहे म्हणजे आपली जी लाईन आहे जॉईंटची तिथून इथपर्यंत मध्यावर एक डॉट देऊन घेतला आहे बाहीपासून आणि तिथून मत्स्य आकार बाहीला जो समोरून आपल्याला कट करायचा आहे एका बाजूने, समोरच्या बाजूने जॉईन करण्यासाठी तो देऊन घेतलेला आहे. तर जनरली मत्स्य आकार आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कसा द्यायचा असतो. तर तो आता इथे मी कट करून घेत आहे. अशा पद्धतीनं आपलं स्लीव्जचं देखील कटिंग करून झालेलं आहे. आता सगळे जे आपले आहेत पार्ट्स आपण अस्तरवरती ठेवून व्यवस्थित आखून घेणार आहोत. पहिल्यांदा कुठे कोणता पार्ट बसतो ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. गळ्याचं मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे पिसावरती पण, आणि पार्ट आपला अस्तरवर कुठे कसा बसतो ते पाहून घ्यायचं आहे आणि तशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे. तर इथे आपल्याला जॉईंटसाठी कटोरीच्या जॉईंटसाठी अर्धा इंच पुढे वाढवायचं आहे. ते वाढवायला अजिबात विसरायचं नाही. ते जर वाढवलं नाही तर आपली कटोरी अजिबात व्यवस्थित बसणार नाही. तर पहा अर्धा इंच वर डॉट देऊन मी बरोबर ते वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर कटोरी खालच्या बाजूने इकडे कोपऱ्यात बसवून घेतली आहे, कारण बाही जी आहे ती मोठी आहे आणि ती इकडे बसणार नाही आडवी, मग पुन्हा जॉईंट देत बसावं लागेल. म्हणून मग ह्या बाजूला बसते, तर ह्या बाजूनं मी ती बसवून घेतलेली आहे, व्यवस्थित आखून घेतलेली आहे. तर पहा क्रॉसपट्टीतही आपल्याला पाऊण इंच अंतर वाढवायचं असतं. तर ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. अशी क्रॉसपट्टी एकदा आखून घ्या. त्यानंतर तिच्या बाहेरच्या बाजूने पाऊण इंचावर एक रेषा द्या आणि ती रेषा सरळ जोडून घ्या. पाऊण इंच आपल्याला जुळवण्यासाठी लागतं. तर मार्जिनसाठी लागतं, कारण आपल्याला ती अटॅच करायची असते ब्लाऊज पिसामध्ये. तर तुम्ही इनव्हिजिबल करताय की व्हिजिबल करताय त्याच्यावरही ते अवलंबून असतं. तर ते तुम्ही शिवणाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा. मी तुम्हाला त्याचं व्यवस्थित
स्पष्टीकरणासहित सांगणार आहे की कशा पद्धतीनं कट करायचं वगैरे. तर अशा पद्धतीने सगळे पार्ट आपण आता पिसावरती कट करून घेणार आहोत. पहा, जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पाहिला तर नक्कीच कटिंग तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हालाही व्यवस्थित ब्लाऊज कट करता येईल. परंतु तुम्ही जर स्किप करत पुढे पळत पळत व्हिडिओ पाहिला आणि पुन्हा म्हणाल की आम्हाला जमलंच नाही, तर मग त्यात काही तथ्य नाही. तर अशा पद्धतीने पहा, नक्कीच माझ्या चॅनललाही तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक माझा व्हिडिओ पुढे 10 जणांपर्यंत पाठवतो. तर एक लाईक तुमचा खूप खूप गरजेचा असतो. फक्त व्हिडिओतून तुम्हाला जर चांगली माहिती मिळत असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहताय तर आणि लाईक न करता जाताय तर असं का बरं? तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण नक्कीच करा. सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे. मी खूप व्हिडिओ टाकलेत परंतु अजून सबस्क्रायबर एवढे वाढलेले नाहीत आणि असे खूप खूप अकाउंट आहेत पहा यूट्यूबवर, ज्यात काहीच तथ्य नसतं. अगदी ब्लॉगर लोकं काहीही टाकतात आणि त्याला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करता. तर असे खूप महत्त्वाचे माहितीचे व्हिडिओ असतात. तुमच्यात कोण नवीन शिकत असेल दीदी, ताई, त्यांना सेंड करा, त्यांना रेकमेंड करा, त्यांना सांगा अशा-अशा चॅनलवर हे व्हिडिओ छान येतात, समजावून सांगतात. तर नक्कीच पहा, आम्हालाही फायदा, जे शिकतंय त्यालाही फायदा. अशा पद्धतीनं आपलं कटिंग इथे संपूर्ण झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही शिकला असाल तर एक लाईक करा. धन्यवाद.